नमस्कार सर्वांना. तर मी मेघना तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत झटपट आणि क्विक असा रवा आणि दह्याचा उत्तप्पा. तर ही रेसिपी करायला खूप सोपी, झटपट आणि 10 ते 15 मिनिटात होते. तुमच्याकडे तर नाश्त्याचं नियोजन नसेल ना, तर तुम्ही रवा आणि दही वापरून ही झटपट अशी रेसिपी करू शकता. तर त्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी आणि त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. तर हे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट आहे. 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी दही. तर दही यामध्ये ना छान मिक्स करायचं. रव्याला पूर्ण दह्याचं कोटिंग झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण मिक्स करत करत ना हे मिश्रण पूर्ण ओलसर होतं तोपर्यंत करायचं. नंतर यामध्ये हळूहळू पाणी घालायचं. इथे पाणी घालायची घाई नाही करायची, हळूहळू पाणी घालायचं म्हणजे ते छान फुललं जातं आणि आपलं थोडंसं पातळ मिश्रण झालं ना की हे 5 ते 7 मिनिटासाठी मिश्रण रेस्टसाठी ठेवायचं. तर हा रेस्ट टाईम खूप महत्त्वाचा असतो कारण की रवा दही शोषून घेत असतो आणि त्यामुळे मिश्रण फुलतं आणि त्यामुळे आपला रवा डोसा एकदम स्पॉन्जी होतो. तर इथे आपण आता त्याबरोबर खोबऱ्याची चटणी पण बनवून घेऊ. तर त्यासाठी ओल्या खोबऱ्याचे तुकडे, आलं, लसूण, कोथिंबीर देठांसहित थोडंसं मीठ, मिरची आणि थोडेसे चणे आपले जे फुटाणे असतात ना ते पण घेतलेले आहेत थोडेसे. तर ते पण आपण बारीक करून घेतलं आणि इकडे रेस्ट करायला ठेवलेलं ना ते पण छान मऊ आणि फ्लफी झालेलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण थोडंसं पातळ मिश्रण करून घेऊया. आणि हे ना मिक्सरमध्ये असं छान फिरवून घेऊया जेणेकरून रवा दही आणि पाण्याचं मिश्रण छान एकजीव होईल आणि छान असं आपल्याला बॅटर तयार होईल. तर हे सगळं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि छान असं फिरवून घेतल्यावर बघा किती छान असं बॅटर तयार झालेलं आहे. तर हे बॅटर जास्त पातळ नाही ठेवायचं किंवा जास्त घट्टही नाही ठेवायचं. तर यामध्ये अर्धा चमचा मी सोडा, 1 चमचा मीठ ॲड केलं आणि यामध्ये तुम्हाला च्या आवडीनुसार ना भाज्या जसं की कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, हिरवी मिरची बारीक कट करून वगैरे तुम्ही ॲड करू शकता. तर मी इथे कांदा नाही वापरलेला आहे. इथे फक्त मी टोमॅटो आणि कोथिंबीर घातलेली आहे. मिरची लहान मुलं असल्यामुळे मी ॲड नाही केलेली आहे. तर टोमॅटो, कोथिंबीर, कांदा वगैरे असं सगळं घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण याचे छोटे छोटे असे उत्तप्पा स्पॉन्जी बनवणार आहे. त्यामुळे मग जास्त पातळ नाही ठेवायचं, थोडंसं घट्टच ठेवायचं. नंतर इथे फर्स्ट टाईम जरी असं ऑइल पसरवून घेतलं ना तरी चालतं. मी इथे कास्ट आयरनचा पॅन ठेवलेला आहे. तुम्ही या ठिकाणी तवा वगैरे याच्यावरतीही करू शकता आणि पण याच्यावर केलं ना तर जास्त थोडासा असा क्रंची होतो. मी असे छोटे छोटे उत्तप्पा केलेला आहे आणि त्याच्यावरती सांबर मसाला स्प्रेड केला. तर तुम्ही ते लाल तिखटही स्प्रेड करू शकता आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर थोडा वेळ झाकून ठेवायचं आणि नंतर बघू शकता तुम्ही किती छान जाळी वगैरे आलेली आहे. आणि हे आपण दुसऱ्या बाजूने पण छान पलटून घेऊ आणि असं खरपूस वगैरे छान असा भाजलेला आहे आपला उत्तप्पा. तर मी असेच सगळे उत्तप्पा वगैरे करून घेतले. याच्यावरती तुम्ही थोडंसं तूप किंवा बटर वगैरे लावून पण खूप छान खरपूस असा भाजू शकता. तर मी इथे सगळे माझे उत्तप्पा करून घेतलेले आहेत. तर बघा तुम्ही किती छान झालेले आहेत की एकदम मऊ फ्लफी आणि वरून एकदम क्रंची आणि आतून मऊ असे झालेले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.